नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत मुलांसाठी हेल्दी टिफिन कसा देता येईल ते। तर इथे मी सध्या भाजी पोळी आणि त्यासोबत असं काही देता येईल जेणेकरून मुलं ते आवडीने खातील। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी। तर इथे मी वाटाणे घेतले आहेत। कडधान्य आठवड्यातून कधीतरी एकदा भाजीला केले पाहिजे, त्यामुळे मुलांना भरपूर प्रमाणात जीवनसत्व मिळतात। तर इथे मी वाटाणे ते जिरे मोहरीची फोडणी देऊन परतवून घेत आहे आणि त्यातच फ्लावर आणि बटाटा असं टाकून मिक्स भाजी करणार आहे, जेणेकरून मुलांना सगळी 2-3 भाज्या अशा मिक्स मुलं आवडीने खाऊ शकतील। त्यानंतर लाल तिखट, हळद आणि हिंग असं मिक्स करून मी भाजी बनवत आहे। त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे शिजायला आणि मग जेव्हा भाजी शिजते तेव्हा अगदी सुकी झाल्यावर मग ती आपण टिफिनला देऊ शकतो। त्याआधी मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल ते प्रेस करा, म्हणजे जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते। आता इथे फ्लावर, बटाटा आणि वाटाणा अशा तिन्ही प्रकारच्या भाज्या एकत्र केल्याने मुलांना तिन्ही भाज्या टिफिनला आपण देऊ शकतो आणि मुलं आवडीने पण खातात। त्यासोबत मी माझ्या मुलीला आंब्याचा साखरांबा केलेला आहे आणि म्हणजे गोड चिजवान चव लागेल असं, आणि असा टिफिन दिला होता। त्यानंतर दुसरा भेंडीची भाजी तर सगळ्याच मुलांची आवडती असते। ती अशी आपण सुकी भेंडी केली तर मुलं आवडीने खातात आणि डबाही संपवतात। तर असे मी काप करून घेतले आहेत त्याचे, आणि नंतर लाल तिखट टाकून त्याला चवीपुरतं मीठ टाकलं आणि अशी फोडणी देऊन अगदी कमी गॅसवर शिजवली आहे। अगदी 10 मिनटातसुद्धा ही भाजी होते आणि घाईच्या वेळेस आपण ही अशी भाजी करून मुलांना देऊ शकतो आणि मुलं डबाही संपवतात त्यामुळे, आणि बहुतेक मुलांची ही भाजी खूप आवडते असते, त्यामुळे तुम्ही ही डब्याला देऊ शकता। मुलांना तिखट जास्त चालत नाही, म्हणून अगदी त्यांच्या चवीनुसार आपण तिखट टाकू शकतो। कमी तिखट टाकलं तर मुलं आवडीने खातात भाज्या। आता त्यानंतर यासोबत आपण इतर फळंही देऊ शकतो, म्हणजे भाजी चपाती तर देतोच, पण कोरडा खाऊ म्हणून तुम्ही सफरचंद किंवा द्राक्षे वगैरे असे काही फळं असेल तर तेही देऊ शकतात, म्हणजे मुलं तेही संपवतात आणि भाजी चपातीसुद्धा आवडीने खाऊ शकतात। आता ही भाजी मी जवळजवळ 10 मिनटं वाफवणार आहे कमी गॅसवर, आणि मग भाजी शिजली की आपला दुसरा डबा, म्हणजे मी दाखवले तुम्हाला या 3-4 डब्याला आपण काय देऊ शकतो ते, त्यानुसार मग आपले दुसरा डबा रेडी होईल। आता इथे भाजी जवळजवळ शिजलेली आहे। याच्या मी बऱ्याचशा रेसिपी ज्या मी यात दाखवल्या आहेत त्या मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे, ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये बघू शकता। आणि असेही काही कोरडा खाऊ किंवा मुलांना आवडणारे त्याही रेसिपी तुम्ही बघा, म्हणजे तेही तुम्ही डब्याला देऊ शकतात मुलांना। आता मी भेंडीच्या भाजीसोबत तिला खजूर आणि आवळा कँडी असं दिलं होतं, म्हणजे ती आवडीने सगळं खाईल। त्यानंतर बटाट्याच्या भाजीचे पराठे आपण मुलांना देऊ शकतो। याचाही व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवर शेअर केला आहे, तो तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये बघा। बटाट्याची सुकी भाजी करून ती अशी चपातीच्या याच्यामध्ये भरून आपण याचे पराठे देऊ शकता, मुलं नक्की आवडीने खातील। आणि त्यामुळे बटाट्याची भाजी आणि चपाती असं दोन्ही मुलांना असं कधीतरी वेगळं आपण देऊ शकतो पराठे वगैरे करून। यात तुम्ही दुसऱ्याही भाज्यांचे पराठे करू शकता आणि त्याला तूप वगैरे लावून दुसरंही त्याच्यासोबत काहीतरी गोड आपण देऊ शकतो। आता इथं मी गवार बटाट्याची भाजी करते। ह्या भाज्या जर असं घरी आपण केल्या थोडंसं तिखट वगैरे असं करून तर मुलं शक्यतो खात नाही, पण मग डब्याला भाज्या द्यायच्या म्हणून थोडंसं कमी तिखट आणि थोडंसं असं त्यांना आवडेल अशा पद्धतीने केल्या तर ते आवडीने डबा खातील। आता इथं ह्या भाजीची रेसिपीसुद्धा मी या चॅनलवर शेअर केलेली आहे। अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांना हेल्दी असं काही देता येईल टिफिनला असं रेसिपी शेअर केल्या आहे, त्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या ते। चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।